सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव. ढवळेश्वर नावाचं अत्यंत पवित्र, ओजस्वी, तेजस्वी आणि जागृत स्थान, त्यांच्या चरण सान्निध्यात अनेकविध महापुरुषांच्या जाज्वल्य समाध्या, उदासी आखाडा परंपरेत जीवन समर्पित करून पारमार्थिक कार्य साफल्याचं करणाऱ्या साकेत निवासी ब्रह्मलीन श्री चंद्रकांतदासजी महाराज यांच्या या पवित्र मातीमध्ये 39 वर्षापासून ही नामयज्ञाची अव्याहत परंपरा, अजून कमी करा थोडा माझा, ज्याला पटन ते बसतील, ज्याला नाही जात ते निघून जातील. विठ्ठल विठ्ठल त्या परंपरेला कोणीतरी पाईक असावा लागतो, अधिकारी असावा लागतो, जाणता असावा लागतो. म्हणून श्री गंगागिरी महाराजांच्या, नारायणगिरी महाराजांच्या असीम कृपेनं कृपांकित झालेल्या काही सत्पुरुषांच्या यादीपैकी श्री आदरणीय परमप्रेमास्पद, विनम्र, लवचिक आणि विवेकसंपन्न श्री ज्ञानदासजी महाराज यांना खूप धन्यवाद देतो. ज्यांनी मला निमंत्रण दिलं त्या चिरंजीव गणेश यांनाही खूप धन्यवाद देतो. उजव्या बाजूला वेरूळजवळ टाकाळ नावाचं तीर्थक्षेत्र आहे. भगवान श्री दत्तात्रयांचं तिथे अधिष्ठान आहे आणि परमहंस परिव्राजकाचार्य अनंत विभूषित समलंकृत श्री वामदेव तीर्थ स्वामी महाराज हे आपल्या गुरुदेवांची परंपरा तिथे चालवत आहेत. अनेकविध गायींची सेवा तिथे करतायत. अशा विद्वानाच्या सभेत कळत नकळत कुणी हरिभक्तीपरायण, कुणी पत्रकार, कुणी अन्नदाते, आयोजक, समीक्षक, उपासक, मातृवर्ग, पितृवर्ग, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपल्या सगळ्यांना एक विज्ञापन आहे की कीर्तनातलं हवं नको ते शोधून सारासार विचार करून ते वैचारिक मंथन समाजापर्यंत जावं. मला साथ करण्यासाठी डाव्या बाजूला सगळ्या गंधर्वांचंच येणं आहे. मृदंग वादनासाठी ओंकार स्वरूपता आहे. इकडे रवी किरणाच्या स्वरानं रागाचा उदय होतो आहे आणि गल्ले बोरगावचे नंदू महाराज हे आनंद देत आहेत. सगळ्यांचंच, ज्यांनी आत्ता गायलं त्यांचं नाव माझ्या पाठ नाही, पण त्यांच्याही प्रति माझ्या मनात ओलावा आहे. स्पीकरवाल्यांना धन्यवाद. बऱ्याच ठिकाणी स्वयंपाक करताना स्त्रियांना, बहुधा ग्रामीण भागात, भाजीत आणि वरणात तेल अधिक दिसलं की स्वयंपाक चांगला झालो असा भास होतो, पण तो पांचट असतो. तसं कीर्तनाच्या मंडपात मोठा स्पीकरचा आवाज म्हणजे नामयज्ञ नाही, याच्या जाणीव असल्या पाहिजे. त्याची काही सीमा आहे, त्याचं काही पॅरामीटर आहे, स्केल आहे त्याचा. गायकांची चाल होईपर्यंत ठराविक एखादा स्वर जर पोहोचत नसेल, त्याचा षडजात जाताना त्याला तकलीफ होत असेल, तर विकोच्या माध्यमातून तिथपर्यंत त्याचा प्रवास पूर्ण व्हावा हा नियम आहे. पुरुष असूनही त्याच्या गाण्यात लवचिकपणा असेल, म्हणजे स्त्रियांच्या सारखा बारकावा असेल, तर त्याची घनता, जाडपण वाढवण्यासाठी त्याला बेस देण्याची पद्धती आहे. रेकॉर्डिंग शास्त्र मला बऱ्यापैकी कळतं.
उमगतं, समजतं. यापूर्वी मी अनेक शूट, चित्रीकरणं आणि कीर्तनं केली आहेत. हे सगळे गायक एक एकाहून बळी आहेत आणि सुयोग्य वेळेला ते त्यांना आठवणारं आणि चरणाला फीड होणारं प्रमाण म्हणतील. पखावज वादकाच्या हातात खूप मिठासपण आहे, गोडवा आहे, छान आहे. काहींची पढण चांगली असते, काहींचं वादन चांगलं असतं, काहींचं काहीच चांगलं नसतं, फक्त आवाज मोठा असतो. पखावाजाचं पाण वाजताना मूळ स्वर आणि खर्ज हे न आधी ग बरोबर धाचं गणित बिनचूक जुळावं लागतं. मग ती कुदोसिंगांची परंपरा असेल, बनारस घराणा असेल किंवा महाराष्ट्रातल्या नानासाहेब पानस्यांची परंपरा असेल, त्याचं मापन आहे. सोलो वाजवताना पूर्ण अंगाने वाजवावा, पूर्ण हाताने वाजवावा. आणि भजनाला साथ करताना चाटी लवेला मैदानाला त्याच्या हातातनं धातीन धाडा धातीन ताडा किंवा धेन नाधे इंधी नग हा टेका स्वच्छ वाजवावा. जितेंद्राभिषेकी पंडित शफाद अहमद खां साहब, गुलाम अली, परवीन सुलताना, बेगम अख्तर, शोभा गोरटून एवढे तर मोठे आपण स्वप्नातही नाही आहेत. त्यांच्या सवयी गंधर्वाला फक्त ठेका वाजवत असायची. मग त्याला रेला मुखडा आला तरी रेलायचं नाही त्याने, आणि वाजवताना मुखडा वाकडा करायचा नाही, असं प्रसन्न राहायचं. मी काल परवा रवी महाराज मुंबई ते बीड प्रवास करताना मानापमान आणि संशय कल्लोळ हे 2 नाटकं पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि आशा खडीलकरांना ऐकत आलो. कर्नाटकातल्या भागवत काव्यमय तत्वज्ञानातून नाट्यसंगीत महाराष्ट्रात उदयाला कसं आलं. नाट्यसंगीत म्हणजे चीज, मिनी ख्याल, आणि ख्याल शब्दाचा अर्थ आहे लक्षपूर्वक गाणे. आणि चाल म्हणताना तेच प्रकरण आहे, अभंगावर लक्ष केंद्रित करून त्याचा भाव ओळखून गाणे खयालपूर्वक म्हणजे लक्षपूर्वक. काय होतं कधी कधी हे असे गुणवान मंडळी असले की स्वर ताल नसलेल्या कीर्तनकारांचं कीर्तनसुद्धा यांच्या सगळ्यांच्या अनुकंपेनं गोड होतं, आनंद प्राप्त होतो. या उलट कधी कधी गुणग्राहकतांच्या विकृत वर्तनामुळे सात्विक कीर्तनावर विपरीत परिणाम होतो. विठ्ठल आपण पर्सनल एखाद्या रूममध्ये बोलत असताना एकदम पुत्र आणि बाप किंवा मित्रत्वाच्या नात्यानं फ्रँकली मौज आनंद लुटावा. पण धर्ममठात, मंदिरात आणि त्या गादीवर गेलं की मर्यादा नावाचं एक प्रकरण आहे. अभिवादनशीलस्य. तुम्ही 2 महापुरुष आहेत तिथे बसले ना, मी तुम्हाला नारायण म्हटलं पाहिजे, मानाप्रमाणे सीताराम म्हटलं पाहिजे, वारकरी नियमाप्रमाणे जयहरी म्हटलं पाहिजे, दंडींच्या परंपरेप्रमाणे ओम हरी म्हटलं पाहिजे. त्यांनी मला त्यांच्या रूमवरती निवासाला जागा दिल्यावर मी सिंहासनावर फक्त दंड मांडला, पण लोक जेव्हा नमस्कार करण्यासाठी वर यायला लागले तेव्हा मीहून सिंहासनावरून उतरलो आणि घोंगडी टाकलेल्या आसनावरती बसलो. याला भारतीय शिष्टाचार म्हणतात. नाहीतर आपल्यापेक्षा ज्येष्ठांचं विडंबन करत कीर्तनात आपली प्रतिष्ठा स्थापन करून अन्यांची अवहेलना करणं हे जन्मभर कथा कीर्तन भजन करूनही त्याचा फलास्वाद मिळत नाही, नरकप्राय वेदना होतात. विठ्ठल मी सगळं यूट्यूबच्या माध्यमातून एवढं बिनधास्त का चिंतन करतो आता न भीता. पुढे कीर्तन आपले कुणी तारखा देऊन व्हावेत ही माझी भावना शिल्लक राहिलेली नाही. म्हणून देतो तीक्ष्ण उत्तरे, कारण पुढे व्हावयासी बरे. निमंत्रण दिलं तरी ठीक आहे, नाही दिलं तरी काही आवश्यकता नाही. एखाद्या तानपुऱ्याचा स्वर लावून आपल्याला सातत्यानं एकामागे एक चिंतन करता येतील. कूटचिंतनापासून ते संत वाङ्मयापर्यंत आणि पुराणापासून ते भागवत रामायणापर्यंत आपल्याला साक्षेपी चिंतन करता येईल.
या दोघांनी जी आरंभाला चाल गायली, त्या गाण्यात, त्या शब्दात, त्या स्वरात, त्या अभंगाच्या जातीचे आंदोलन जाणकारांच्या कानावरती होत होती. शृंगाराचं वर्णन करणारा अभंग असेल आणि त्याला बिभत्सरच प्राधान्याचे स्वर लावले असतील तर ते नाही रंगणार नाही, आनंद देणार नाही, सुख देणार नाही, प्रेम निर्माण होणार नाही, अजिबात नाही. माघी गणपती चतुर्थीला पखावज वादक सोलोंना निमंत्रण दिलं आणि गणेश जयंतीला त्यांनी सोलो वाजवताना कृष्णपर्ण वाजवलं. आनंद मिळणार नाही. कृष्ण अष्टमीच्या दिवशी जर कीर्तनकार रामचर्चा करत असेल तर समजावं यांचा अभ्यास फार मोठा आहे. आणि दत्त जयंतीला ते परशुरामाचं चिंतन करत असतील तर म्हणावं तुमच्यासारखा अभ्यासक जगाच्या पाठीवर मी आतापर्यंत कुठे पाहिलाच नाही. मी माझ्या स्वतःला असं वळण लावून घेतलंय. पूर्वी मी प्रचंड विनोद केलेत, क्षमा मागतो. आता जे जे विनोद सम्राट आहेत महाराष्ट्रात त्या सगळ्या सम्राटांना या सम्राटानं एकेकाळी हसवताना थुंकी बाहेर पडून वांती होईपर्यंत मी हसवलेलं आहे. पण माझ्याच कीर्तनाला मी प्रतिबंध करून घेतला की जन्मभर लोक त्याच पॅरामीटरनं आपल्याकडे स्केलनं पाहतात. विनोदाच्याच अंगाने सदैव आपल्याकडे पाहण्यात येतं, गांभीर्य शिल्लक राहत नाही. आणि विनोद करूनही कमीच मिळतात. म्हणजे जे प्रेमाचे लोक भेटणारे तेवढेच भेटतात. त्यामुळं लोकांनी म्हणावं तुम्ही सांगा मी ऐकावं, हे असं मी माझं स्वतःला विकलं नाही. मी स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे. मला वाटेल अन्यांचं ऐकणार नाही. विठाल रवी महाराज. दुसरे एक धार्मिक कारण असे नंदू महाराज, इथे स्वामी वामदेव तीर्थ आहेत. दंडी यतींना धर्मशास्त्रात काही नियमावली आहे, अधिष्ठान आहे. आचार्यांच्या श्रीगुरु चरणपादुका समोर असल्यावरती पूर्वासुरींचा अवमान होऊ नये ही दखल घ्यावी लागती. आणि दंड केवळ काठी झेंडा नसून मातृपितृ समो दंडो भ्रातारो गुरुवस्तथा पथिसाधन हेतुश्च ब्रह्ममुद्रे नमोस्तुते. त्यात नारायणाची प्राणप्रतिष्ठा आहे. वारकरी मंडळींना कळण्यासाठी मी नामदेवरायांच्या प्रमाणाचा अर्थ सांगतो आणि समाधी प्रकरणातला एक भाव सांगतो. सप्रेम वैष्णव मंडळी अशा अंदाजाचा एक अभंग नामदेवरायांच्या गाथेत आहे. आणि त्यात असं प्रकरण आहे, इंद्रायणीच्या ओलाव्याच्या पाण्यामुळं ज्ञानोबाराय सिद्धेश्वर स्थानात उठविला नंदी शिवाचा ढोवळा सरकवला आणि विवरात प्रवेश महादा नारा विठा गोविंदा यांनी साफसफाई केली. लख प्रकाश धरण्यासाठी टेंभे पेटवले कानुराज पाठकांनी. जगमित्र नागा आणि श्रीमन निवृत्तीनाथ दादासह भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी सहित सर्व देवी देवता. तर त्या विवरात ओलावा होता. तर ज्ञानोबाराय समाधीला जात असताना त्यांच्या हातात जो भैरव दंड होता, शाक्त भैरव आणि शांकरी आणि वैष्णवात त्रिदंडी यांच्याकडे पूर्वी दंड असावयाचा मी गाथेचा आधार घेऊन तुम्हाला सांगतोय. तो अजान वृक्ष दंड ज्ञानोबारायांनी समाधीजवळ रोवला. कारण दंड यतींच्या समवेत जातो, भूसमाधीमध्ये वा जलसमाधीमध्ये, किंबहुना छेद देण्याची पण प्रथा पद्धती आहे. नवीन विषय तुम्हाला म्हणजे कधी न ऐकलेला, पण तो जावा हाच माझा हेतू आहे. तो दंड रोवला, त्याला पालवी फुटली. आता त्या वृक्षाला कोणी जाणत नाही म्हणून अजान शब्द निर्माण झाला आणि समोर स्थापन केलेला कल्पवृक्षाला पिंपळ वृक्ष नामकरण झालं. सुवर्ण पिंपळ. सुवर्ण पिंपळ शब्दाचा अर्थ सुखाचा पिंपळ, सरळ अर्थ आहे. ऍक्च्युली सोन्याचा असतात तर आळंदीत बुवा लोकांनी एकामेकाचे डोके फोडले असते. विठाल विठाल
म्हणाला असता फांदी माझ्या आश्रमात आली, दुसरे म्हणाले असते मुळी माझ्याकडे आलेली आहे. आणि मग ती सुप्रीम कोर्टात ज्ञानवापी सारखी केस गेली असती. पुरावे असतानाही आपल्याला दुर्दैवानं पारतंत्र्यात जगावं लागतं. हे भारताचं मोठं नुकसान आहे. तर सुवर्णाचा म्हणजे सुखाचा पिंपळ. एका पिठी वादकाला मी म्हणालो, मला स्वर दे. त्यांनी काढला आणि माझ्या हातात दिला. त्याला वाच्यार्थ आणि लक्षार्थ कळत नसतो. ज्यांना बृहत किंवा लघु प्रस्थानत्रयाच्या पांतशः अध्ययनाची भूमिका कानावरती कळलेली आहे, त्यांना हे प्रकरण कळतात. आरडाओरडा करणाऱ्यांचं काम नाही. विठ्ठल 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 आणि त्या संबंधाने अभंग असा आहे, पाहि पाध्वजेचे चिरगुट, पाहि पाध्वजेचे चिरगुट, पाहि पाध्वजेचे चिरगुट, पाहि पाध्वजेचे चिरगुट. राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट. पाहे पाध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट. पाहे पाध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट. आदरणीय वामदेवजी महाराज इथं आलेत. याही दंडाला परशु ब्रह्ममुद्रा आहे. चिरगूट म्हणजे कपडा आहे कावेत बुडवलेला, विना शिवलेला, विदाऊट एम्ब्रॉयडरी, विदाऊट नक्षी, ती बांधलेली आहे त्याला. मग आश्रम तीर्थांचे जाणवे आणि भारती पुरी आणि सरस्वतींचे जाणवे यात जमीन आसमानचा फरक आहे. ज्ञानोबारांची भूमिका, पाहे पाध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. यतीचा दंड खाली पडला तर त्यांनी प्रायश्चित्त कर्म करावं, नमस्कार करावा, अभिवादन करावं, कृच्छ धारण करावं लागतं त्याला. म्हणून या सगळ्या प्रतिबंधात मला स्वतःला बांधून घेतल्यामुळं माझा मी बदल केलाय. त्यामुळं श्रवण करणारे आणि माझे सगळे हरिभक्तीपारायण टाळकरी बांधव, वादक यांनी मला सांभाळावं अशी स्पीकरवाल्यापासून ऐकणारपर्यंत सगळ्यांना सूचना आणि कंसात रिक्वेस्ट. आजचा अभंग बालभागवत प्रेमभंडारी नामदेवरायांचा आहे. या स्थानाबद्दल गेल्या 3 वर्षापूर्वी मी चांगली समीक्षा केली. निर्वाणी दिगंबर निर्मोही गेल्या 3 वर्षापूर्वी केली समीक्षा आहे. आणि ढवळेश्वर हा अपभ्रष्ट शब्द आहे, त्याचं शुद्ध नाव आहे धवलेश्वर. धवल म्हणजे पांढरा, ईश्वर म्हणजे महादेव. त्याला श्लोक आहे, कर्पूर गौरम करुणावतारम. हिमगिरीसारखा पांढरा शुभ्र, कापरासारखा धवल शुभ्र, धवलेश्वर बदललेलं स्वरूप ढवळेश्वर, मूळ नाव आहे त्याचं. आणि हा भगवान परमात्मा इथे वास्तव्य करतो. भारतातल्या सगळ्याच महापुरुषांच्या समाध्या बहुधा शिवस्थानावरती आहेत. फॉर एक्झाम्पल, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, पण त्यांची समाधी त्रिअंबक ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या पत्नीसह वर्तमान, ब्रह्मा सावित्रीसहित, विष्णू रमेसहित आणि शंकर उमेसहित, म्हणून त्रिअंबक असं तीर्थक्षेत्राचं नाव आहे. त्रिकंटक नगर, त्याला ब्रह्मगिरी हे संत वाङ्मयात नाव आहे, पण पुराण वाङ्मयात त्याचं कौलगिरी पर्वत नाव आहे. तिथे भगवान त्र्यंबकेश्वर आहेत. जगमित्र नागांची समाधी आहे. ज्ञानोबारायांना समाधी दिल्यानंतर भोजलिंग काका, काणुराज पाठक आणि जगमित्र नागा नाराज झाले, उदास झाले, जगण्याची इच्छा शिल्लक राहिली नाही. म्हणून मुळशी तालुक्यातलं पिरंगुट पुणे जिल्हा सोडून जगमित्र नागा दंडकारण्यात मराठवाड्यात परल्यां वैजनाथांच्या परळीला आले आणि समाधी धारण केली. विषय मी यासाठी सांगतो आहे की या
सगळ्यांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबरायचं जाणं हे औदासिन्याचं होतं. प्रचंड दुःख झालं. भगवान रडतायत, रुक्मिणी रडतीये, जगत रडतंय, हजेरी मारुती, पद्मावती आहे, कालभैरव आहेत. विठ्ठल विठ्ठल या सगळ्यात वयानं, उपासनेनं, परंपरेनं, प्रवासात, परिभ्रमण, भारतीय लेवलला तीर्थयात्रा किल्ल्यांच्या पैकी गोरोबा काका, नरहरी महाराज, नामदेवराय, सावता महाराज सिनॅरिटीनं वयानं मोठी माणसं, पण त्या सगळ्यांनी अभिवादन केलंय ज्ञानदेव वैष्णव मोठा. सगळेच खासदार निवडून गेल्यानंतर त्यातला एखादाच प्रधानमंत्री होत असतो आणि एखादाच गृहमंत्री होत असतो. बाकीच्यांना मंडळ, राज्यमंत्री मंडळ, सदस्य या उपाध्या असतात. सगळेच आमदार झाल्यावर सगळ्यासाठी मंत्री या पदाचं दार उघडं नसतं. त्यांना भिन्न भिन्न उपाध्या दिल्या जातात, कामं दिले जातात. तसं कॅबिनेट म्हणून ज्ञानोबा आहेत, त्या लेव्हलला चोखोबा आहे, गोरोबा काका, सावता महाराज, नरहरी महाराज, ही यादी आहे. श्रीमंत निवृत्तीनाथ दादा, आदिशक्ती चितकाला ब्रह्ममुक्ता, ब्रह्मा सोपान तो जाहाला, या लेव्हलला आहेत. नामदेवराय त्याच लेव्हलला, नाथराय त्याच लेव्हलला, जगद्गुरु तुकोबाराय त्याच लेव्हलला, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज त्या लेव्हलला, संभाजीनगर जिल्ह्यातल्या शिवर बंगल्याची बहेणा सुद्धा त्याच लेव्हलला. इकडचा हा इतिहास आहे. पुढे लाख्यांचं कुळ आहे, स्वामींचं तिथे स्थान आहे आणि पाठकांचं एक घर आहे. विठ्ठल विठ्ठल हे सगळे संत थोरलेत, पण सगळ्या संतांच्या समाधीस्थळी शम नाम सुखम करोति इति शंकराः उमापती महादेवांचं लिंग स्थापित केलेलं आहे. सगळ्यांच्याकडं जातो मी. देहूला गेला तरी एक गावे आम्ही विठोबाचे नाम हे प्रकरण समाजासमोर देणाऱ्या तुकोबारायांच्या स्थानातही महादेवाची पिंड आहे. शंकराचार्यांचं उपास्य चंद्रमौलेश्वर, सिद्धेश्वर, विमला देवी, अलकनंदा तीर्थ, पूर्णागिरी, शारदांबा या देवी देवता आहेत. राम सगळ्या जगाचं दैवत, पण रामाचं आराध्य भगवान श्री सूर्यनारायण. कृष्ण सगळ्या जगाचं दैवत, कृष्णं वंदे जगद्गुरुम, पण त्यांचा कुलस्वामी आता सध्या मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टीपर्यंत षडरात्र महोत्सव आहे. याला म्हणायचं खंडेरायांचा उत्सव, नवरात्रासारखा, शारदीय उत्सवासारखा. आणि त्याचं वर्णन असं आहे, ध्याये मार्तंड रूपम अचलचल कोटी सूर्य प्रकाशम नित्यम बोधावरूढम परमविरळम श्रीकोटी कंदर्प दर्पम श्रीमन्मल्लारी राजम विजय जयकरम म्हाळसा कांत सिद्धम. या सप्त्यात आमचे 2 कीर्तन तुम्हाला कंटाळवाणे होतील, माझे आणि येणाऱ्या पोपट शास्त्रींचे. विठ्ठल पण एक वैचारिक प्रवाह आणि धारा तुमच्या समोर मांडतोय, तू कृपया मनपूर्वक एज्युकेटेड लोकांनी स्वीकारावी. गाभाळ्या लोकांची गर्दी प्रचंड आहे, जाणकारांची आवश्यकता आहे. काही परिवर्तन करणारे लोक, अन्य धर्मात त्यांचा रसूल आणि कुराण आणि त्यांच्या धर्माचं ज्ञान शिकवण्यात येतं. आपल्याकडे धर्मशिक्षणाचा अभाव आहे. काल परवाच आळंदीतल्या धर्मसभेत ABP माझाला माझी न्यूज लागली, तुम्ही सर्च करा. धर्मांतर व्हायला लागली आहेत. शूलपाणी, नर्मदा, त्रिंबक, वाडा, जव्हार, मिरज, सांगली या प्रांतात लोक कन्व्हर्ट व्हायला लागले. आपल्याकडे धर्मशिक्षणाचा अभाव आहे. अन्य धर्मांना आपण नाव नाही ठेवायचं, तुमचा धर्म तुमच्या दृष्टीनं श्रेष्ठ आहे, पण आमचा स्वधर्मे निधनम श्रेय पण परधर्मो भयावह, तो त्रासदायक आहे. आपली आई आईच आहे, ती आईसारखी दिसते. एखादा ST स्टँडला गेला आणि म्हणाला, ही माझ्या बायकोसारखी दिसते,
एवढं वाक्य बोललं तरी त्याचा कसा सत्कार होईल हे तिथे जाऊन पहा. विठ्ठल म्हणून त्यांच्यासारखा आपला नाहीये आणि आपल्यासारखा त्यांचा नाही. याउलट आपल्या जे व्यापकत्व आहे ते अन्य कोणातच नाही, कोणातच नाही. परवा आपल्या बौद्ध बांधवांनी 22,000 लोकांनी संन्यास दीक्षा घेतली. आपल्याकडं आज धर्मात येणारं फार प्रमाण कमी आहे. गायक खूप छान आहेत, वादक खूप छान आहेत, सप्ताह चांगले आहेत, पत्रिका प्रसिद्ध आहेत, कीर्तनकारांना 2 पैशाचं उत्पन्न अधिक तीव्र गती नाही, प्रश्नच नाही का. चांगला काळ आहे. जुन्या लोकांनी जे कष्ट घेतले त्यापेक्षा अधिक काळ उत्तम आहे. पण क्षमा मागून सांगतो, हा आज ना उद्या माझे रेकॉर्डिंग व्हायरल करणारच आहे. धर्माबद्दल ओलावा अपेक्षित आहे. रामायणाचार्य, भागवताचार्य, महंत, यती, विप्र, आचार्य, मठाधीश, गडाधिपती, फडकरी, संस्थानिक, वैष्णव, गाथावाचक, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक सगळ्यांनी धर्माप्रती ओलावा ठेवला पाहिजे. एक दलाई लामा आले तर त्यांच्या धर्मातले सगळे लोक अभिवादन करण्यासाठी भारतवर्षात एकत्र येतात. कृपया तुम्हाला विनंती, हे चेष्टेवर घालू नका, इतक्यावर तुमची मर्जी. ओ धर्मनि दूसरे सत्य समाना, हात वर करा. आगम निगम किन्ही बेदी बखाना, राम सिया राम जय जय राम, ओ राम सिया राम जय जय राम, धर्मनि दूसरी सत्य समाना, आगम निगम किन्ही बेदी बखाना, राम सिया राम जय जय राम, ओ राम सिया राम जय जय त्यांचं आता आयुष्य हे बाबा गोस्वामी तुलसीदासांच्या चौपाया, दोहे, टेक, छंद म्हणण्यातच गेलंय. जो मूळ स्वभाव असतो स्थायी, तो अतिशय उत्तम असतो, नैसर्गिकता असती. त्यांनी चौपाई म्हटली की मला वाटतं आपण हिंदीतनं कथा सुरू करावी. तुम्ही सगळ्यांनी आराम करावा, मी बोलत राहावं, असं पुढे न व्हावं म्हणून आगम निगम, निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे शास्त्ररूपी फांद्या, हा वेदाचा विस्तार आहे आणि धर्मनिहाय वर्तन करणं तुलसीदासांना अभिप्रेत आहे. म्हणून जो धारण केला जातो तो धर्म, मग हे प्रकरण निर्दोष आहे का? मग कुठला धर्म? त्यातही सनातन वैदिक धर्म हे निर्दोष लक्षण आहे. काळी ती गाय हे लक्षण योग्य होऊ शकत नाही. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी सगळ्यांच्या पाठातलंय. काळी ती गाय हे प्रकरण नाही होणार शुद्ध. काळी शिळी पण आहे, काळी मेंढी पण आहे, काळी मांजर पण आहे, काळी म्हैस पण आहे. मग जिला 4 खुरं आहे, स्तनमंडल आहे, जिच्या हृदयात देवतेचं वास्तव्य आहे आणि ज्याच्या गौमूत्राच्या सिंचनानं अपवित्राला पवित्र करता येतं, असा जिचा अधिकार आहे ती गाय आहे. गाव विश्वस्य मातरः, जे दिवशी गोहत्या घडे ते दिवशी पर्जन्य न पडे. हे बिचारे एक यती वेशातले महापुरुष आहेत. त्यांनी 350 गायींचं पालन ते करतायत. चांगली गोष्ट आहे. आमचे संजय महाराज पाचपूर युवकांना प्रेरणा देतात आणि गायींच्यासाठी अनुदान देतात, मंदिरं बांधतात. आमचे रामराव महाराज ढोक संस्थेत काही निघालं तर आपल्या सढळ हातानं हे द्रव्याची अंजली समर्पित करतायत. केवळ विद्वत्ता, केवळ पाठांतर, प्रमेय सिद्धांत यावेतच, पण भूतमात्रांच्या प्रति अंतःकरणात येणाऱ्या काळात ओलावा अपेक्षित आहे. आपल्या पूर्वजांच्याकडनं झालेल्या चुका आपल्याला आता नीटनेटक्या सुधाराव्या लागतील. आपल्यापासून दुरावलेला वर्ग आपल्याला धर्मात आकृष्ट करावं लागेल. धर्म शिक्षणाचे शिबिर आवश्यक आहेत. गावागावात इस्लाम बांधवांच्या 3, 4, 5 वेळेला अजान होतात. देवाची प्रार्थना होती अल्लाहची. तुम्हा सगळ्यांना माझी प्रार्थना आहे
निदान आपण आठवड्याला तरी एक दिवस हनुमान मंदिरात किंवा गावातल्या देवात ओंकाराचा जप केला तर कुठे बिघडलं. मी राज ठाकरेंची भूमिका मांडत नाही, कारण ते माझे काका नाहीत, मी त्यांचा पुतण्या नाही. पण भूमिका नंबर 1 आहे, गावागावात हनुमान चालिसेचं पठण करणं काही पाप नाहीये. हरिपाठाचं विवेचन करणं काही पाप नाही, काकड आरती करणं काही पाप नाही. आपण आपल्या देवाला आळवणं हा काही अधर्म नाही. एवढे की आपल्या ध्वनीनं इतरांना त्रास होईल याची दक्षता घेणं मात्र गरजेचं आहे. विठाल बाकीच्या संतांच्या पेक्षा नामदेवरायांचं भारतवर्षातलं फिरणं हे जरा उत्तमच आहे. गुरुद्वाराला नामदेवरायांच्या अभंगवाणीचा उल्लेख आहे आणि तुमच्या नशिबानं या स्थानाच्या समोर गुरुद्वारा गेल्या वेळेला मी ग्रंथांना अभिवादन करून आलो. तिथे नामदेवरायांचे अभंग गायले जातात. तिथे राजेंद्रदासजी कथेत संतांचे अभंग गातात. पथमेडा जोधपूरवाले राधाकृष्णजी आपले अभंग गातात. अमेरिका लंडनचे लोक पसायदान आणि आपले अभंग कौतुकाने गातात. सुख दुःख वाटत नाही ते आपल्या निर्लज्ज लोकांनाच, आपल्या निर्लज्ज लोकाला. हिंदू म्हणणारे, परिवर्तनवादी, गंध लावायची लाज तुम्हाला, शिंडे ठेवायची लाज. अरे नाहक पालघरचे संन्यासी मेले. आयडेंटिटी दाखवून पाहीपर्यंत त्या दुष्ट दुर्जनांना वेळ नव्हता. मिरज सांगलीला असंच दुर्दैवी त्यांना मारण्यात आलं. अरे अन्य धर्मात धक्का लागला तर 50 लोक स्टँडवर त्यांची एसटी स्टँडला जमतात. ख्रिश्चन बांधव बायबल बद्दल दुःशब्द काढत नाहीत, आपले सीतेवर आक्षेप घेतात, कृष्णाची गीता मानत नाहीत. कोण एक भूतपूर्व नेता तर गेल्या 15 दिवसात म्हणाला कृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवलं. विठ्ठल विठ्ठल हे आपण सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव.